मूर्ती खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. खाली ठेव, पाया पडानी चालत राहा. मला एक्सपिरियन्स आपण मी आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार ना, आपण तुम्हाला गणपतीचा पाय दाखवलाय तर तुम्ही तिकडनं दर्शन. आणि आपण लास्ट बाप्पाची दर्शन केलं तो आहे बाप्पा बर्फा आणि कामाची. नमस्कार मित्र, सगळं स्वागत आपल्याला. तारीख 1 सप्टेंबर 2025 आणि आज बाप्पाला बसून आपण चाललोय. बाप्पाला बसून झाले 6 दिवस पुरे कम्प्लीट. आणि आज आपण चाललोय मुंबईचं राजा चरण दर्शन घ्यायला, म्हणजे VIP मध्ये आपण दिसणार आहे. तर आज जेवढे पण आपण जिथे जिथे जाऊ आपण आज बाप्पा दर्शन घ्यायला प्रयत्न करू. आपण लास्ट टाइम घेतलेला पण लांब दर्शन घेतलेला, आज घेणार आपण चरण दर्शन. जर चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नये. आपल्या चॅनलवरती दर्शनाच्या डिसेंटचे ब्लॉग येतो आपल्या चॅनलवरती. आणि जसं की आपण डेलीच्या डेली ब्लॉग टाकतोय बाप्पाच्या आगमन दर्शन सगळं होत आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट गणपती बाप्पा उद्या आपण जाऊया मुंबई जाण्याकडे, म्हणजे गणेश गल्लीमध्ये. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आता आपण जर सागर परेल मध्ये एंट्री मारली आणि समोर गेट आहे. आपण आता जाऊया VIP मध्ये दर्शन घेऊया. मानव काय बोलतो? लाईव्ह चालू आहे. लाईव्ह दर्शन? अरे आपण जाऊन घ्यायचं आता. आपण रिअल लाईव्ह दर्शन घेऊ. काय बोलतो? आजचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे मग? आज मुंबईचा राजा आणि अजून पण गणपती फिरणार आहे. बघूया आता कुठे कुठे फिरतात. तेजसवरती आहे सगळं डिपेंड. आम्ही तेजसवरती टाकतो, तेजसच आहे आपला मेन. तर बघूया आपण बाप्पाचे केवढे बाप्पा दर्शन होतात. आणि जर हा एक ब्लॉग सेपरेट असेल तर तो एक ब्लॉग सेपरेट असेल. एन्जॉय करा दोन्ही ब्लॉग आणि कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आता आपण जस्ट घुसलोय VIP एंट्री मध्ये आणि चालल्यात पुढे पुढे. लाईन नाही जास्त आज, विदाउट VIP लोकांना पण लाईन नाही आणि इथे पण लाईन नाही. तर जाऊया पुढे पटापट. आपण मुंबईचं राजा बाप्पा दर्शन केलं आणि रामेश्वर मंदिर खूप सुंदर आपण दर्शन घेतलेला ते गोष्टीत. आणि आता आपण जाऊया पुढे पुढे. खूप सुंदर मंदिर आहे. आपण जाऊया बाप्पाचं दर्शन करायला तिकडे. मित्रांनो, मुंबईचा राजा खूप सुंदर बाप्पाचं दर्शन करणार. आपण जाऊया पुढे पुढे आणि लाईन बसू शकतो. मित्रांनो चालल्या आतमध्ये आणि आता जस्ट बाप्पा चरण दर्शन करणार आपण. आपल्यासोबत मंथन पण आहे आणि आपण बाप्पा घेतलंय फायनली VIP एंट्री. बाप्पाचं चरण दर्शन करतोय. आणि लाईन बघा वाटली. मुंबईचा छोटी मूर्ती खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि आता आपण जाऊया पुढे. आपले मित्र मैत्रिणी सगळे पुढे गेले. हे आपण पाठी बाप्पाचं शूट करतो. बाजूचं डेकोरेशन बघू शकता मित्रांनो. तशी पुरा डिटेल मध्ये दाखवला तर आज दाखवलाय बघा बाजूचं डेकोरेशन. रामेश्वर मंदिर खूप सुंदर डेकोरेशन. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. आपण चरण दर्शन करतो. आलोय पुढे 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 आलोय. कोण ठेवा खाली, पाया पडायला चालत राहा, येऊ नका. खाली ठेव, पाया पडायला चालत राहा. आता आपण जस्ट बाप्पाचं खूप सुंदरचं दर्शन झालं. आता आपण बाहेर आलो रामेश्वर मंदिरकडे आणि समोर अशी एकदम मोठी अशी नंदी आहे. बघा तुम्ही एवढी मोठी आहे. आणि इकडे सेलिब्रिटी लोक आणि येत आहेत. एक रील स्टार होता मग तिकडे, आता पण हा तिकडेच. आता आपण जस्ट घेतला मुंबईचा राजा खूप सुंदर चरण दर्शन. आणि आपण आपल्याला आज मंथन पण आला. मंथन एक्सपिरियन्स होता आज? रावस मच्छी काय केलं मानव? मच्छी काय रावस मला एक्सपिरियन्स. आपण मी आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार ना, आपण तुम्हाला गणपतीचा पाय दाखवलाय तर तुम्ही तिकडनं दर्शन घ्या पाहिजे. मी तर प्रॉपर व्हिडिओ काढलाय चरण दर्शनचा. खूप सुंदर मजा आली. आता आपण चाललोय रोड परेल साईडला. जेवढे गणपती बाप्पा आहेत त्यांचे पण आपण दर्शन करणार आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि आता आपण इथून चाललो आहे लालबाग नगरी मधून ऑपोजिट साईडला परेल रोड परेलला. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मित्रांनो, इकडे गणसंकुल वर्कशॉप आणि इकडे समोरच गल्लीमध्ये आपण चाललोय करी रोडचं कैवारी. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आपण जाऊन बघूया. 60 वर्ष आलेत. आणि जाऊया आतमध्ये. लाईन असेल तर लाईन लावूया, आता डायरेक्ट दर्शन बाप्पाचं होणार आपल्याला.
तर जाऊया आपण पुढे. मित्रांनो आता एंट्री मारले, खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकतो तुम्ही. करिडोरचा कैवारी बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. चला दर्शन इथं पण आपण घेऊया बाप्पा दर्शन. जणू बाप्पाचं दर्शन आपण छोटा बाप्पापासून स्टार्ट करतोय. मग बाप्पाची तिकडे छोट्या बाप्पाची मूर्ती आहे आणि समोर मोठा बाप्पा छोटा बाप्पा दर्शन घेऊ आपल्याला. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाचं त्या आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. So sad. Upset खड़े हैं मित्रांनो बाहेर बघू शकतो खूप सुंदर असं आहे. करिडोरचा कैवारी खूप सुंदर आणि आतमध्ये जाऊया आपण. मित्रांनो आपण जर आलोय पुढे आणि बालसाठीचा बाप्पाचं दर्शन घेऊया. मंथन घेऊया. मंथन कशी मूर्ती आहे? रावास नाही मस्त बोलतो तिला. हा रावास मच्छी घेऊन आला आज. मच्छी घेऊन आला ना, मच्छी घेऊन आला म्हणून आपण जाऊया बाप्पा दर्शन घेऊया. भाई इकडे ब्लॉग शूट करतोय, जाऊया आतमध्ये. मित्रांनो खूप सुंदरशी बाप्पाची मूर्ती बसवतात. ते चाटाईचं असं ना, लाकडाची चटाई त्याने बनवल्या, खूप सुंदर. टोपली चटई सुकली टोपी आहे, परत पुन्हा लाकडाची येते आणि वाट्या पण आहेत. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदर. फर्स्ट गणपती बाप्पा बघितला असा. मानव काय बोलतो बाप्पा कसे? खूप सुंदर आहे, पण लय मेहनतनी बनवलंय बाप्पाला. आणि इकडे मंदिर पण चेक करत हे बघा. हा मी तर नाही नोट केला, मानव नोट केला. खूप सुंदर बघा. इकडे डेकोरेशन पण खूप सुंदर असं आहे. ट्रेडिशनल फोक आर्ट बघा, पूर्ण पेंट केलाय. आणि तुम्हाला कशी वाटली बाप्पाची मूर्ती नक्की कमेंट सांगा. तिकडे छोट्या बाप्पाची मूर्ती. मैं फोटो आता वर्षी खूप सुंदर. आता आपण जाऊया इकडे काही मित्रांनो. आता आपण आलोय पुढे, बाप्पा अजून एक दर्शन घेतला आणि आता आपण बाप्पा दर्शन घेतोय. त्या करिडोरचा राजा खूप सुंदर बाप्पाची मूर्ती असणार. गेल्या वर्षी होती, या वर्षी बाप्पा दर्शन करूया. गेल्या वर्षी आपण दर्शन केला. जाऊया पुढे, गर्दी जास्त नाही तर इकडे ब्लॉगिंग 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 फक्त ब्लॉगिंग करी. आता गणपतीचं नाव नाही माहिती. बालसीचा बाप्पा. जाऊया पुढे. मित्रांनो बाप्पाचं दर्शन आपण झालं आहे. करिडोरचा राजा आणि इकडे बघू शकतात समुद्र मंथनचा थीम आहे. खूप सुंदर असं. इकडे मशीन लावलं इकडे साईडला. मित्रांनो बाप्पाच्या पायाखाली कासव आहे आणि डेकोरेशन तर खूप सुंदर आहे. मित्रांनो आता आपण जे अजून एक बाप्पाचा मंडप दिसलाय, जाऊया बाप्पा दर्शन घेऊया. तर मित्रांनो बघा पडापू पुढा पाहायला मोठा पडा खायचा. बघा पागल काय अभ्यास करते. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. एवढी घाबरली तू? मित्रांनो आपण पुढे पुढे आलो आणि हुकमिल लाईनचा राजा बाप्पा दर्शन घेऊया. गेल्या वर्षी आपण इकडे दर्शन घेतलेलं, या वर्षी पण आलोय आणि दर्शन घेऊया बाप्पाचा. मित्रांनो छोट्या बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. आणि मोठ्या बाप्पाची मूर्ती तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर. दर्शन घ्यायचं पहिला आपण स्केच बघूया. खूप सुंदर अशी स्केच बनली बाप्पाची. आणि इकडे बाप्पाची मूर्ती स्टँडिंग आहे, एका पायावरती फ्लावर वरती आहे.
खूप सुंदर. खेळला बासुरी पकडा आणि मूर्ती बनवली अरुण दादा खूप सुंदर आता मूर्ती बनवली आहे. खूप सुंदर. उठ 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 अरे उठ 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 उठ. तू पण ये. तर हुकमेल लेनचा राजा बाप्पाची मूर्ती खूप सुंदर होती अरुणदानी बनवलेली. हा बघा हा होता पुढे आता आला गाणं गातोय. तर मित्रांनो ही मूर्ती अशी वाटली नक्की कमेंट सांगा. आणि हा इकडे एक फालतूगिरी करतोय. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. अजून बाप्पाचे दर्शन बाकी आहेत. अजून बाप्पाची मूर्ती खूप सारे बाकी आहेत. हा तर कंटिन्यू राहा. एन्जॉय करा ब्लॉग. पुढे आलो आपण आणि अजून एक खूप सुंदर बाहेरचं डेकोरेशन आहे. आणि आता रोडचा राजा बाप्पा दर्शन घेऊ आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर आहे बाप्पाची मूर्ती. आणि बाहेर असं खूप सुंदर असं गोष्ट तुम्ही ओम गण गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो. मित्रांनो असा पूर्ण दिवस आहे बघा. इकडे समोर इकडे काच लावले आणि इकडे पूर्ण साईडला डेकोरेशन केलंय. नमो नमः श्री सिद्धिविनायक खूप सुंदर. हात रोडचा राजा विनायक नमो नमः. छोट्या बाप्पाची मूर्ती बाप्पा मोरया. कावळे खराशे बनवले आहेत बघा. इकडे 2 वरती आहेत आणि एक इथे खाली आहे. खूप सुंदर डेकोरेशन तर खूप सुंदर आहे. आणि इकडे आपल्याला दिसला इंदिरानगरचा रहिवासी. बाप्पा दर्शन घेऊया. खूप सुंदर मंडप आहे. आतून बाप्पाचं दर्शन घेऊया आणि बघा बाप्पाची मूर्ती कशी आहे. गौरी माते की जय. आता म्हणतो बोलत आहे. मित्रांनो अजून पुढे पुढे आलो आपण. धोबीघाटचा गजामुख बाप्पा दर्शन घेऊया. मंडप तर खूप उंच असा आहे. तर बाप्पाची मूर्ती मोठी असेल आणि बाप्पा दर्शन घेऊया जाऊन पुढे. मित्रांनो खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे बघा. छोटी मूर्ती आहे आणि मोठी बाप्पाची मूर्ती. धोबीघाटचा गजामुख खूप सुंदर. मित्रांनो पुढे आलो आपल्याचा फायनल भेटला. बाप्पा दर्शन करूया. जाऊया इलूला आत आणि तिकडे बाहेर आत जाऊया आपण आणि बघा बाप्पा दर्शन घेऊया. मित्रांनो आत आपण बाप्पा छोटी मूर्ती बाप्पाची खूप सुंदर अशी आणि इकडे मोठी बाप्पाची मूर्ती. सविद्यावान् भवति ईश्वरभगवान् ब्रह्माद्यावरं विद्यारो सर्वे
आता धोबीघाट मध्ये आपण बाप्पाचं दर्शन घेतला. धोबीघाटचा राजा. आता आपण आलो धोबीघाटचा विघ्नहर्ता. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. इकडूनच दिसली आहे. तर अजून बाप्पाची जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे, खूप उंच आहे. दाखव तुम्हाला ब्लॉग मध्ये राहा आणि जाऊया पुढे. मित्रांनो धोबीघाटचा विघ्नहर्ता खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघा. अशी उंच अशी बाप्पाची मूर्ती आहे. खूप सुंदर छान छोट्या बाप्पाची मूर्ती इथे. तर ऑलमोस्ट आपण 50 मिनिटं चाललो आणि आपण आता बाप्पाचं दर्शन घेतोय कामाठीपुरामध्ये आपण मुंबईचा चिंतामणी. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकतो तुम्ही बघा. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय बाप्पा बर्फानीच्या इकडे. म्हणजे आपण परेलवरनं चालू इकडे आलोय रोड परेलवरनं. तुम्हाला बोललो गणपती बाप्पाचे दर्शन करतात बाप्पा बर्फानीसाठी आलो आणि लोकेशन टाकलं तर परेलवरनं होता वॉकिंग 38 मिनिट्स आणि बाकीचे पण आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. जसं की आपण होतो धोबीघाटच्या इकडे बाप्पाचे दर्शन घेतलं. आता इकडे आपण जसं आलो आहे बाप्पा बर्फानी बाप्पाचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. मानव आणि चालले तो आतमध्ये आपण पण जाऊया. मित्रांनो फायनली बाप्पा दर्शन झालं. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे आणि हे बघा कामाडीपूरचा बाप्पा बर्फानी. तर खूप सुंदर बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि इकडे दोन बाप्पाच्या मूर्ती आहेत. लहान मूर्त्या दोन आहेत आणि इकडे अशी उंच एवढी बाप्पाची मूर्ती एका पायावर उभी आहे. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी एका पायावरती बॅलन्स आहे शंकरच्या अवतारात. आणि या साईडला बघू शकता तुम्ही डमरू पकडले बाप्पा हातात. आणि त्या साईडला शायद ते जो पाचचा त्रिशूळ आहे ना तोच आहे ना तो तिकडून असं म्हणजे हातात त्रिशूळ पकडण्याचा शंख आहे आणि त्या हातात ओम लिहिलाय. खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सांगा. कारण आम्ही बाप्पा दर्शन करायला 50 याचा 1 तास आम्ही चाललो बाप्पाची मूर्ती परेलवरनं आणि बाप्पाचं दर्शन फायनली झालंच. खूप सुंदर असं गर्दी पण नाही भेटली. मला वाटलं गर्दी भेटेल पण गर्दी पण नाही भेटली. खूप सुंदर बाप्पा दर्शन झालं बघा. मानव काय बोलतोस? बघितलं असतील तर किती मिनिटं आपण चाललो? 2 तास नाही रे एवढा नाही 1 तास 3 म्हणजे 3 तास 2 तास आपण चाललो एवढं होतो. 2 almost तास आम्ही- आम्ही लोक एक किती बघा चालले आम्ही आजचा दिवस पूर्ण. तर आज सकाळपासून आम्ही एवढं चाललो म्हणजे बाप्पा दर्शन करत चाललोय. पण आजचा हा बाप्पा दर्शन लास्ट असेल आणि येणाऱ्या ब्लॉग मध्ये आपण कामाठीपुराला आपल्याला शक्य झालं तर नक्की येऊ. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. थोडा आपण 2 गोष्टी बोलू बाप्पा म्हणजे केवढा सुंदर मजा आली आपल्याला बाप्पा दर्शन घेऊन. मित्रांनो आज तारीख होती 1 सप्टेंबर आणि आज आपण खूप सारे बाप्पा दर्शन केले. जसं की मेन तर मुंबईचा राजा बाप्पा चरण दर्शन किंवा तुम्ही लोकांनी बघितलं. आणि आपण लास्ट बाप्पाची दर्शन केलं तो आहे बाप्पा बर्फानी कामाठीपुराला. तर येणाऱ्या ब्लॉग मध्ये आता आपल्या चॅनलवरती अजून पण ब्लॉग येणार आहे. याचा तो कामाठीपुरचा असेल याचा तो धारावीचा 60 फीट रोड असेल. नंतर आपण जेव्हा गेलो धारावीला तेव्हा आपण 90 फीट रोडला फिरलेले बाप्पा दर्शन केलं. तर 60 फीट रोडला पण आपण नक्की जाऊ. जेवढा आपलं पॉसिबल आहे तेवढा आपण चॅनलवरती दर्शनचे ब्लॉग येत राहणार आहे. डेली ब्लॉग टाकतो मित्रांनो तुमच्यासाठी. बाप्पाचे दर्शन करतो आणि माझं पण दर्शन होतं बाप्पाचं. तर खूप सुंदर सुंदर मजा येते मला ब्लॉग तुमच्यासाठी बनवायला. आणि तुम्हाला आपले ब्लॉग येत आहेत तेवढे कसे वाटतात ते नक्की कमेंट सांगा. आणि जर चॅनल नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की येणारे ब्लॉगच्या तुम्हाला नोटिफिकेशन पहिला पोहोचेल. आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट नाही केली तर ती पण करा. भेटूया एक न्यू ब्लॉग मध्ये. तुम्ही तर बाय.